एकमेकांसमोर आलेले आहेत। एकीकडे आपण सकाळच्या सत्रामधून पाहिलं तर कदमवाडी संघ जिंकला, 3 मॅच जिंकून या मेगा फायनल मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला। दुपारच्या सत्रामध्ये फुटेरे संघाने 3 मॅच जिंकून मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय। मेगा फायनलला होती सुरुवात, पहिला चेंडू अंगावर आदळलाय, क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये धाव काढण्याचा प्रयत्न आहे, इंटरेस्टेड आहेत बॅट्समन परंतु नॉन स्ट्रायकिंग एंड वरून थांबवत आहेत फलंदाज। धोका पत्करण्याची ही वेळ नाहीये, अंतिम काही क्षण आहेत आणि अंतिम काही क्षणांमध्ये स्वतःला सावरायचं आहे, संघाला विजयाचा उंबरठा ओलांडण्यासाठी सहाय्य करायचं आहे आणि हे सहाय्य करत असताना दोन फलंदाज एकमेकांसमवेत आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना महादेव कदम आणि तुषार शिवमारे हे दोन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतात। तुषार चांगला चेंडू आहे, सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये, पावसाचा व्यत्यय म्हणा की पावसाचं मनोरंजन म्हणा, कारण पावसाळी क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस नसला तर काय असलं असं आपल्याला म्हणता येईल। त्याच दरम्यान माननीय श्री शरद पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। श्री सिद्धेश्वर चषक 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत। पावसाचा जोर वाढत आहे, प्रेक्षकांचा उत्साह वाढत आहे, प्रेक्षकांना लागलेली उत्कंठा अखेर शिगेला पोहोचले आणि ही उत्कंठा हा उत्साह अखेरकार कोणा अपेक्षांच्या मागे लागणार आहे हे आपण या सामन्यामध्ये पाहणार आहोत। अंतिम सामना आहे, मेगा फायनलचा हा सामना आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे आणि 3 चेंडूंमागे जवळजवळ 2 धावसंख्या आतापर्यंत धावफरकावर लगावल्या गेल्या। 4 चेंडू पूर्ण झालेत। यावेळेस सुद्धा तुषारचा प्रयत्न आहे परंतु पदरी पडते ती फक्त आणि फक्त निराशा। निराशेमध्ये आशा शोधायची आहे, असफलतेमध्ये सफलता शोधायची आहे, अनिश्चिततेमधून निश्चितता शोधायची आहे आणि याचंच नाव आहे क्रिकेट। हे शोधणं आहे क्रिकेट, संघाला विजयाच्या उंबरठ्या पलीकडे नेणं आहे क्रिकेट। क्रिकेटचा खेळ भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय। आणखी एक चांगला फटका, बिग हिट, चांगला चेंडू सीमारेषा पार, येत आहे मेगा फायनलचा मेगा ब्लास्टिंग षटकार। काय फटका खेचला होता, ऑफ साइड स्वतःच्या नावावर केली या फटक्याने तुषारने। आपल्या मनगडातील ताकद, आपल्या फटक्यांमधील कलात्मकता या फटक्यावर अखेरशः दाखवून दिली तुषारने। काय उत्तम दर्जाचा हा फटका होता। षटकाराने आता धावफलक जाऊन पोहोचते 8 वर, 8 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात। पहिल्या षटकाची समाप्ती झाली, काहीशा कमी धावसंख्या जरी असल्या तरी सुद्धा शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार तुषारला आणि महादेवला एक वेगळाच आत्मविश्वास प्राप्त करून देऊन जाईल, परंतु दोनही संघांना कमी लेखता येणार नाहीये। मेगा फायनल पर्यंत पोहोचणं म्हणजे काही स्वप्न असतं क्रिकेटरांचं आणि हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतं या दोन संघांसाठी। महादेव थोडेसे क्रॅम्प झालेत, लेग साइडला चेंडूला दिशा दिली, एक धाव सहजरित्या पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे परंतु थांबवतील स्वतःला। आणखीन काहीसा वेळ आहे, पुरेसा वेळ उपलब्ध आहे। एकीकडे आपण पाहिलं तर ऑलराऊंडरच्या भूमिकेत महादेव कदम, तर दुसरीकडे पाहिलं तर ऑलराऊंडरच्या भूमिकेत अमर गायकवाड। 2 बलाढ्य खेळाडूंची, 2 बलाढ्य संघांची मेगा फायनलची मॅच आपल्या समोर येत आहे। निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल आहे। पावसाचा असा व्यत्यय होतोय की समालोचन कक्षामधून चेंडू पाहणे कठीण आहे, खेळाडूंचा काय हाल होत असेल, परंतु असं होत असताना सुद्धा खेळाडूंनी जिद्द सोडलेली नाहीये। खेळाडूंची चिकाटी, वर्षानुवर्षे केलेला सराव, टेनिस बॉल क्रिकेटमधून रबर बॉल मध्ये झालेलं परिवर्तन अखेरकार मात्र पावसाच्या या निरागस लहरींमध्ये वाहत चाललंय आणि हेच तर हवंय प्रेक्षकांना। कॅमेरामॅनच्या भूमिकेत सुद्धा आपण साजनला पाहतात, एक चांगला कॅमेरामॅन वर्क, त्याच्या माध्यमातून अगदी चिमुकला असलं तरी सुद्धा उत्कृष्ट दर्जाचं कॅमेरा वर्क। ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आजच्या दिवसाचं संपूर्ण थेट प्रक्षेपण युट्यूबवर लाईव्ह करण्यात आलं, त्यासाठी आपण सागर पराड आणि टीमला सुद्धा एक चांगलं क्रेडिट देऊयात। आयोजकांचं सुद्धा फार कौतुक करायला हवं, कारण वेळेवर सामने सुरू करणे, वेळेवर स्पर्धा भरवणे आणि वेळेच्या अगोदरच कदाचित या सामन्याची पूर्तता होणे हे चित्र आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल। लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव मिळेल, महादेवला एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। सिंगल येते, स्ट्राईक मध्ये परिवर्तन होते, आता तुषारकडे स्ट्राईक आली आहे। षटकार खेचला तुषारने परंतु त्यानंतर पुन्हा एकदा दडपणात 2 चेंडूंमागे फक्त 1 धावसंख्या मिळवली षटकारानंतर। पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसरत बॅटची कडा परंतु नाहीये, झेल सोडला जातोय। यष्टीरक्षकांकडून थोडीशी चूक होतीये परंतु एका धावेचाच भूदंड मोजावा लागणार आहे।
एका धाब्याने आता एकूण दुसऱ्या षटकाची सुद्धा होतीये समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्तीस आल्यानंतर उपविवेक कदमवाडी संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 12. बॉल टू रन असं काहीसं धावफलकावर समीकरण दिसून येत आहे. 12 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. 100चा स्ट्राईक रेट. परंतु हा मेगा फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये प्रेशर असतं, अंतिम सामन्यामध्ये दडपण असतं, अंतिम सामन्यामध्ये दबाव असतो. दडपण झुगारून दबावाला बाजूला सरून या सामन्यामध्ये खेळ करायचा असतो. ज्या खेळाडूंचा ज्या संघाचा खेळ बहरतो, ज्या खेळाडूंना या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करता येतं त्याच संघाचा खरं तर अंतिम सामन्यामध्ये विजय होतो. परंतु आतापर्यंत झालेल्या या सामन्यामध्ये वर्चस्व क्लिअरली दिसून येते ते म्हणजे फुपेरे संघाचं. फुपेरे संघ काहीसा वरचढ ठरत असताना तिसऱ्या षटकामध्ये आता आपण पदार्पण करत आहोत. गोलंदाजी मार्कवर अनिल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप काहीसा खराब चेंडू. वाईड +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या ऍड कराव्या लागतील धावफलकामध्ये. अजूनही संधी आहे. बऱ्याच सामन्यांमध्ये आपण पाहिले सुरुवातीच्या षटकांमध्ये धावा बनत नाहीयेत, अंतिम षटकांमध्ये धावा बनतात आणि सलामीचे दोनही सलामीवीर अजूनही बॅटिंग क्रीजवर स्थित आहेत, त्यामुळे संधी आहे. यावेळेस काहीशी अनपेक्षित उसळी घेतली, स्वतः चकित झाले महादेव. निराशा फक्त पदरी पडते. पदर मोठा करून उभा आहेत परंतु पदरामध्ये पडते ती फक्त आणि फक्त निराशा. यावेळेस पडली आहे, उचललाय, पाठवलाय, डिस्पॅच केलाय सीमारेषा पार. महादेव कदमच्या बॅट मधून आलाय मेगा फायनलचा मेगा स्टार षटकार. षटकाराने धावसंख्येची मुसंडी मारली आहे. धावफलक आता 20 धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 100चा स्ट्राईक रेट मोडला जातोय. 6 धावसंख्येची सरासरी इथे मात्र मोडली जाते. हा ब्रेक थ्रू असू शकतो या सामन्याचा, हा मॅच टर्निंग पॉइंट असू शकतो या सामन्याचा. महादेव कदमने लय प्राप्त केली आहे. महादेव कदमने फटका चांगला खेळलाय. संपूर्ण कदमवाडी संघ, संपूर्ण उपवळ कदमवाडी संघ आता आशाभूत नजरेने फक्त महादेव कदमकडे पाहत आहे. महादेवच्या बॅट मधून फटके यावेत, सीमारेषे बाहेर जावेत, जास्तीत जास्त धावसंख्या आपल्या खात्यामध्ये जमा कराव्यात. पुढील चेंडू. यावेळेस काहीशा दडपणामध्ये असताना गोलंदाजांनी लाईन गमावून बसले. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड. 20 धावसंख्येच्या पुढे जाऊन 21 धावसंख्येवर धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 21 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस सुद्धा बिग हिट केलाय परंतु काय होईल, क्षेत्ररक्षक जज करतात परंतु इथे काय होतंय, निकाल लागतोय तो म्हणजे 6 धावेच्या षटकाराचा निकाल लागतोय महादेव कदमच्या बाजूने. फुपेरे संघ आता काहीशा मात्र रणनीती बदलाव्या लागणार आहेत कारण महादेव कदमची बॅट तळपायला लागली आहे. या थंड वातावरणामध्ये पावसाच्या ओघळत्या या लहरींमध्ये आता महादेव कदम आग उखायला लागलाय. 2 चेंडूंवर 2 षटकार लगावलेत. या चेंडूवर सुद्धा केलाय बिग हिट. चाललाय चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. महादेव कदम सेट ऑन अ फायर. ज्वलंत अग्नी बॅट मधून फडकत आहे, ज्वलंत अग्नी बॅट मधून लहरत आहे आणि त्यांचं नाव आहे महादेव कदम. काय फलंदाजी सुरू आहे, कुठे होता स्कोर. 2 षटकांमध्ये अवघी 12 धावसंख्या धावफलकावर होती आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 वर. 33 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अजूनही 2 मोठे प्रहार करण्याची संधी. केलाय प्रहार परंतु बॅटचा संपर्क झालेला नाहीये. बॅट फक्त षटकाराच्या दिशेने फिरते परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणखीन 7 चेंडू, आणखीन 7 महत्वाचे चेंडू या डावातील. यावर सुद्धा बिग हिट केलाय परंतु फटका फसलाय. मिड विकेट कडे संधी. अमर गायकवाड. या नावाकडून अशा चुका होणे फार कमी वेळा पाहिले क्रिकेट जगताने परंतु अंतिम सामन्याच्या या दबावामध्ये बहरताना नाही तर दबावामध्ये काहीसा निसटताना झेल आपण पाहिला अमर गायकवाडच्या हातांतून. झेल सुटला, झालं ते झालं. क्रिकेटचा खेळ आहे. चुकांमधून स्वतःला सावरणं महत्वाचं असतं. अंतिम सामन्यामध्ये स्वतःच्या संघाला फ्रंट फूटवर नेणं महत्वाचं असतं. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली. क्षेत्ररक्षणामध्ये एक चूक झाली ती झाली. विसरून पुढे चला. पुढचं पाऊल पहा, मागे पाहूच नका.
या षटकामध्ये खरं तर काहीसे खर्चिक ठरले अनिल. 23 धावसंख्या खर्च केली, फार महागडे ठरले. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 35 धावफलकावर. अजूनही शेवटचे 6 चेंडू. महादेव कदम, तुषार शिवमारे दोनही फ्रंट लाईन फलंदाज, दोनही विस्फोटक फलंदाज बॅटिंग क्रीज वर विस्फोट करण्यासाठी सज्ज. फटका चांगला स्क्वेअर लेगच्या दिशेने हुक केला, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. फटक्यासाठी पूर्ण गुण द्यायला हवेत, परंतु दिशाही चेक करावी लागेल. तिहेरी बाजूने सीमारेषा उपलब्ध असलेलं मैदान आहे आणि या मैदानामध्ये सीमारेषेचा विलंब पाहता आपल्याला फटकेबाजी करावी लागते. सीमारेषेचं भान ठेवून फटकेबाजी करावी लागणार आहे. यावर सुद्धा केला बिग हिट, स्ट्रेट आउट ऑफ द पार्क. महादेव कदमच्या बॅट मधून आला आणखीन एक षटकार. बॅट मधून फक्त धावा येत नाहीयेत, तर धावा खोऱ्याने येत आहेत. उत्कृष्ट गतीने वेग वाढलाय. जिथे गाडी फक्त पहिल्या ते दुसऱ्या गिअरवर चालू होती, तिथे सरळ आता 5व्या 6व्या गिअरवर चालू लागली आहे. लोकल ट्रेन आता एक्सप्रेस ट्रेन मध्ये कन्वर्ट झाली आहे आणि वेग पकडलाय महादेव कदमच्या बॅटने. 42 धावसंख्या धावफलकावर. अजूनही अंतिम या डावातील जर आपण पाहिले तर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 42 धावसंख्या समाधानकारक नसली तरी सुद्धा एक आव्हानात्मक धावसंख्या जरी आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक. महादेव कदमचा प्रयत्न आणखीन धावा काढण्याचा, सुशांतचा प्रयत्न धावा रोखण्याचा, परंतु बॅटची कडा घेतली आणि चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. 3 चेंडूंचा खेळ अजूनही आपल्याला पाहावा लागेल. 43 धावसंख्या धावफलकावर आहेत. 43 धावसंख्या धावफलकावर मिळवल्यात या दोनही फलंदाजांनी. जास्त चेंडू महादेवने खेळलेत. तुषार एका साथीदाराची भूमिका चोखरित्या बजावतोय, परंतु आता सर्वस्वपणे जबाबदारी येणाऱ्या चेंडूंची असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एका नावावर, महादेव कदम. यावर सुद्धा मोठा फटका उंचावलाय. महादेवाने तांडव करायला सुरुवात केली आहे. चाललाय आणखीन चेंडू उंचच उंच आणि लांबच लांब सीमारेषा पार. षटकार. वारंवार षटकार येत आहेत, मोठे फटके येत आहेत. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचली आहे. आता उर्वरित फक्त 2 चेंडू शिल्लक, फक्त 2 चेंडू शिल्लक. 14 चेंडू आणि 37 धावसंख्येची मॅरेथॉन खेळी महादेव कदमची अनुभवली आहे या मैदानाने. हिरव्यागार मैदानात काळी पाडणारी मात्र आग ओकली आहे. त्याच दरम्यान कमबॅक केलं जात आहे. महादेव कदम पासून आपला अभिमान हिरावला जातोय. आणखीन 1 चेंडू शिल्लक. पहिला डाव आहे मेगा फायनलचा. दोनही संघांवर तेवढाच दबाव, दोनही संघ तेवढ्याच प्रेशर मध्ये, परंतु या एका चेंडूवर आता दुसऱ्या इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये फुपेरे संघासाठी किती धावसंख्या असेल याचं भवितव्य घडणार आहे. फटका चांगला आहे, पाहूयात. एक धाव सहजरित्या पूर्ण, फिल्डर नाहीये, धावत येतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण, वेगाने धाव घेतली आहे, हलक्या हाताने थ्रो केलाय, परंतु पाहूयात पंचांचा इशारा आलाय. दुसऱ्या धावेची मुभा मिळणार नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने पहिल्या डावाची आली आहे समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावर आता लगावली गेली आहे ती म्हणजे 50. एकूण 50 धावसंख्या उभारली आहे आणि आता 51 धावसंख्या उभारावी लागेल ती म्हणजे फुपेरे संघाला. जर प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफीवर सुवर्णाक्षरांनी आपलं नाव कोरायचं असेल तर, जर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या खांद्यांवर घेऊन मिरवायची असेल तर दुसऱ्या डावामध्ये या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये आपण पाहूयात कशा पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की कदमवाडी संघ हे आव्हान रोखण्यामध्ये समर्थ ठरतील. सर्व गोष्टींची उत्तरे, सर्व कोड्यांची उत्तरे आपल्याला कळणार आहेत या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. तुर्तास मी आयुष पाटील या स्पर्धेमधून आपली रजा घेतो. धन्यवाद श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळी, तसेच धन्यवाद चेतन पाटील आणि धन्यवाद विघ्नेश मडवी सर. आपण मला या स्पर्धेमध्ये ॲज अ कॉमेंटेटर, एक समालोचक म्हणून आपण संधी दिलीत त्याबद्दल मी सर्वांचेच आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेतून आपली रजा घेतो. पुढील समालोचन आपण ऐकणार आहात. आजच्या दिवसामध्ये खरं तर ज्यांच्या वाणीने एक आधार दिलाय, ज्यांच्या वाणीमधून अनेक नवीन शब्दांची सुद्धा योजना मला करता आली आणि अनेक काही गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या, असे गणेश पवार सर जोडले जातील मायक्रोफोनवर. ओव्हर टू यू गणेश सर. थँक्यू आयुष सर. आयुष पाटील यांचं आपण समालोचन आतापर्यंत ऐकलं
आणि मी गणेश पवार आपलं सर्वांचं या फायनलच्या महामुकाबल्यामध्ये स्वागत करतो आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोस्ती 11 उपवळे कदमवाडी संघाकडून 51 धावांचं भव्य दिव्य बलाढ्य असं ध्येय पुतुरे संघासाठी ठेवण्यात आलं. तर पाहूया येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 51 धावांचा सामना करत असताना पुतुरे संघाकडून ओपनिंग पेअर पाहायला मिळेल आपल्याला. अमर गायकवाड आणि कपिल सातपुते. आणि आजच्या या वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा अंतर्गत आपल्याला पाहायला मिळालं श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडी आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025. काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं म्हटलं ना तर या सिद्धेश्वर चषकाकडे पाहिलं जातं. तसंच नाविन्यपूर्ण ध्येय घेऊन आले ते अजित पाटील आणि कंपनी. आपण पाहायला गेलं ना तर जिंकणारा विजयी संघाला फक्त कुठेतरी एक मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर अशा प्रकारचं पारितोषिक संघातील एखाद्या ठराविक खेळाडूंना मिळतं. पण आज कुठेतरी वेगळं ध्येय घेऊन अजित पाटील यांनी वाटचाल केली आणि प्रत्येक खेळाडूसाठी एक आकर्षक आणि ब्रँडेड छत्री प्रत्येक खेळाडूसाठी दोन्ही फायनलिस्ट संघांच्या प्रत्येक खेळाडूसाठी एक आकर्षक आणि ब्रँडेड छत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेच तर्रार गोलंदाजी महादेव कदम मॅन फ्रॉम उपवळे कदमवाडी. काय गोलंदाजी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. अमर गायकवाड पुन्हा एकदा महादेव कदम दुसऱ्या चेंडूवरती चेंडू लॉफ्ट केलाय पण चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होते महादेव. सामना करेल अमर गायकवाड. काय बॅटिंग झाली काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली महादेव कदम यांच्याकडून. तर जाऊया सामन्यात. सामन्याला पुन्हा एकदा विश्रामानंतर सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवरती येतो तो महादेव कदम आणि महादेव कदमचा सामना करण्यासाठी सज्ज उभा राहिलाय फुपरे संघाचा अमर गायकवाड. ज्या अमर गायकवाडने या नव्या मुंबईमध्ये खेळत असताना अनेक स्पर्धा गाजवल्या तोच अमर गायकवाड. आणि अमर गायकवाडच्या बॅट मधून आलाय तो खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. 3 चेंडूचा सामना करत असताना काय स्ट्रोक आला अमरच्या बॅट मधून. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि टायमिंग प्रॉपर होतं. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू गेला सीमारेषा पार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो महादेव कदम. स्ट्रायकिंग एंडला सामना करेल अमर गायकवाड. झेल उठला. क्षेत्ररक्षक आहे. यष्टीरक्षकाकडून प्रयत्न होतोय एक धाव घेण्यात
अमरने नकार दिलाय. धाव घेण्यास अमरने नकार दिलाय. स्वतःवरती जबाबदारी खेचून घेतली आहे. माझ्याकडे ती ताकद आहे, मी तेवढा सजग आहे, मी ते करून दाखवेन. अशा रीतीने आपल्याला अमर गायकवाड यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमर यांच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय महादेव कदम. मॅन फ्रॉम उपवळे कदमवाडी. काय फलंदाजी राहिली या महादेव कदमची. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या स्वरूपात आपल्या संघासाठी 100% देत असताना, योगदान देत असताना महादेव कदम. पंचांचा इशारा आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते. 6 चेंडू नंतर 8 धावा. पहिलं षटक हाताळत असताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी, भेदक मारा पाहायला मिळाला महादेव कदम यांच्याकडून. महादेव कदम यांच्या जागी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल आता पंकज कदम. एक यंगस्टर खेळाडू पंकज कदम आणि समोर पाहायला मिळतोय अनुभवी खेळाडू अमर गायकवाड. आणि काय काय फटका सजवलाय, काय फटका. ऑफ साइडच्या दिशेने चेंडू जातोय. सीमा रेषा पार. षटकार. पुन्हा एकदा अमर गायकवाडचा प्रयत्न, पण चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होताना पुन्हा एकदा वरुण राजाने जोरदार अशी हजेरी लावली या मैदानात. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पंकज कदम. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा खरपोस असा समाचार घेतलाय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. पुलर लेनचा चेंडू. नो +6. धावसंख्या 7 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज पंकज. सामना करतोय तो अमर गायकवाड. पुन्हा एकदा अमर याच्या बॅट मधून फटका सजलाय. क्षेत्ररक्षक आहे, पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय फलंदाजी. ज्याप्रमाणे महादेव कदम फलंदाजी करत होता त्याच प्रकारे आपल्याला अमर गायकवाड यांच्या बॅट मधून झंझावत खेळी पाहायला मिळते. एक लढवय्या खेळी. कुठेतरी 51 धावांचं ध्येय गाठत असताना ज्या खेळीची गरज आहे ती खेळी आपल्याला अमर गायकवाड यांच्या बॅट मधून फलंदाजीतून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज एक यंगस्टर खेळाडू पंकज. फुलर लेनचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या एक धाव घेण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी अमर गायकवाडने कॉल दिला. गरज नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना पंकज कदम. चार चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. 19 धावा खर्च केल्यात पंकज कदमने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅक. टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळणार पंकज, कारण एक यंगस्टर खेळाडू आहे. कुठेतरी महादेव यांनी
एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का अमर गायकवाड, पण थांबवलंय अमर गायकवाडने कारण शेवटचा चेंडू होता आणि स्ट्रायकिंग एंडवरती राहण्याचा मनसुबा दाखवलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू ठरवणार कोण घडणार या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. येणारे 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बदल आलाय तुषार शिवमारे. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या वाईड +1. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तुषार शिवमारे, एक यंग टॅलेंट. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय खेळी चालले, काय फलंदाजी चालले. अमर गायकवाड नाम तो सुना होगा. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळत असताना काय फलंदाजी केली होती, त्याच प्रकारे फलंदाजी आपल्याला आज या मैदानात श्रीकृष्ण दिवा 40+ मैदान ऐरोली या मैदानात ऐरोली नगरीत पाहायला मिळते. अमर गायकवाड पुन्हा एकदा मोठा फटका. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावा आल्यात 6. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48. आता फक्त 3 धावांची गरज. 9 चेंडू 10 चेंडू 3 धावांची गरज. अमर गायकवाड ऑन स्ट्राईक. मोठा फटका येणार का, प्रयत्न होता. 1 धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का, पण कुठेतरी सन्मान दिलाय तुषार शिवमारेच्या गोलंदाजीला. आणि 1 धाव घेऊन विजयाच्या दिशेने घोडदौड करताना 9 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला कपिल सातपुते. आणि विजयी फटका आलाय का कपिल सातपुतेच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे आणि झेलबाद झालाय कपिल सातपुते. काय फलंदाजी राहिली. अमर गायकवाड नाम तो सुना होगा. वैयक्तिक वैयक्तिक 15 चेंडूवरती 46 धावा. अमर गायकवाड मैदानाच्या आत. काय खेळी राहिले भावा, उत्कृष्ट फलंदाजी. सहा षटकारांची आतिषबाजी खेळी करत असताना अमर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. आणि कपिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय तो सुशांत. सचिन. आणि सचिनने चांगल्या रीतीने खेळून काढलाय. चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 या आकड्यावरती. एक धावेची गरज. स्ट्रायकिंगला सचिन. आणि कुठेतरी धाव घेण्यापासून संघाने थांबवलंय, कारण विजयी षटकार किंवा विजयी शॉट, विजयी फलंदाजीचा जो मान असेल ना, तो अमर गायकवाडला भेटला पाहिजे, कारण चॅम्पियन ठरायचं आपल्याला. येणारे 6 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती अमर गायकवाड. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय अजय कदम. 6 चेंडू मध्ये 1 धाव डिफेंड होणार का. ज्या रीतीने फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये, त्या रीतीने त्या दृष्टिकोनाने पाहायला गेलं ना, तर उपवे कदमवाडी संघाने सामना सोडलेला आहे. आणि अशा रीतीने आजच्या या श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडी या संघाकडून जो आयोजित झालेला श्री सिद्धेश्वर चषक 2025 चा चॅम्पियन संघ ठरलाय फुपिरे संघ. लगातार 2 टुर्नामेंट चॅम्पियन संघ ठरलाय फुपिरे. सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय. काय खेळामध्ये कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. लगातार 2 टुर्नामेंट, लगातार 2च्या टुर्नामेंट त्यांनी चॅम्पियन संघ ठरलाय. सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचे. खेळाडू वृत्ती कशाला म्हटलं जातं ना, ज्यावेळेस
समोरच्या संघाला 2 रनांची पेनल्टी लागणार होती, त्यावेळेस संदीप गायकवाड म्हणले आम्हाला त्या 2 रनांची गरज नाहीये, कारण आम्ही आमच्या हिमतीवरती, आमच्या ताकदीवरती, आमच्या मनगटाच्या बळावरती सामना जिंकू. त्या रीतीने वाटचाल, त्या परीने त्यांची वाटचाल आपल्याला पाहायला मिळाली. काय झंझावत खेळी राहिली. अमर गायकवाड सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय. उत्कृष्ट फलंदाजी.